नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीप गळ्याचं जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बॅक साईडचं कटिंग केलं होतं त्याचंच आपण फ्रंट साईडचं आज कटिंग करणार आहोत। तर बऱ्याच वेळा डीप गळ्याची कटिंग कशी करायची मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे। तर इथे ज्या वेळेस तुम्ही कसं आहे अपर चेस्ट मध्ये आणि फुल बस्ट मध्ये जास्त डिफरन्स नसेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने कटिंग करायचं आहे। तर मी फ्रंट साईडचं कटिंग करताना तुम्हाला अगदी डिटेल मध्ये सांगणार आहे। तर बरेच त्यांची कमेंट असते की शोल्डर तुम्ही ज्या वेळेस मायनस करून म्हणजे डीप गळ्यामध्ये जास्त मायनस करून तुम्ही डीप गळ्याची कटिंग करता आणि त्याच पद्धतीने तुम्ही चेस्ट सुद्धा तिथे अर्धा इंचाने कमी करता, बरोबर। जसं की आपण इथे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण इथे 38 मापाचं मेजरमेंट आहे, परंतु आपण तिथे 38चा चौथा भाग आपला 9.5 येतो, परंतु आपण बॅक साईडचं कटिंग हे 9 वरतीच केलेलं आहे। त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन घेऊन केलेलं आहे। तर त्याच्यानुसारच आपण जर फ्रंट बाजूची कटिंग केली तर ते छातीमध्ये टाईट होणार, बरोबर। आपला पाठीमागचा जो भाग असतो तो अगदी प्लेन असतो, सरळ असतो, तसं फ्रंट साईडचा पार्ट हा आपला असा छातीचा उभार असतो आणि अशा पद्धतीने आपला हा फ्रंट बाजूचा शेप असतो। तर त्याच्यामुळे काय होतं, फ्रंट बाजूला छातीमध्ये इथे आपलं टाईट होतं। बॅक साईड डीप गळ्यानुसारच आपण फ्रंट बाजूची पण कटिंग केली तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये फ्रंट बाजूची म्हणजे डीप गळ्याची फ्रंट बाजूची पार्ट कसं कट करायचं ते मी तुम्हाला इथे अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सोप्या पद्धतीने सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं डीप गळ्यामध्ये ब्लाऊज हा बॅक साईडहून पण आणि फ्रंट बाजून पण खूप सुंदर असं टीच केल्यानंतर बसेल। या पद्धतीने मी कटिंग शिकवणार आहे। ते व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण लगेच लक्षात येईल। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डीप गळ्याची कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, डीप गळा कसा कट करायचा, म्हणजे डीप गळ्याचा ब्लाऊज असेल त्यावेळेस कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला शिकवलं होतं। तर त्याचाच फ्रंट साईडचा पार्ट आपल्याला कसा कट करायचा बऱ्याच ताईंची कमेंट्स आलेली आहे। तर फ्रंट साईडचा डीप गळा असेल तर त्यावेळेस कटिंग मध्ये काय बदल होतात ते आपण आज बघणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा इथे सरळ एक लाईन ड्रॉ करून घेत आहे मी। हे बघा, अशा पद्धतीने सरळ लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, इथून तुम्ही बघू शकता, म्हणजे अशा पद्धतीने 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला। हे कंपल्सरी आहे, 2 इंच किंवा तुम्ही 1.5 इंच घेतलं तरी पण सफिशियंट आहे, परंतु अर्धा इंच आपण इथे एक्स्ट्राच घेतलेले आहे। 2 इंच मी इकडनं मार्किंग करून सरळ लाईन ड्रॉ करून घेत आहे। त्याच्यानंतर आपली संपूर्ण ब्लाऊजची उंची ही किती होती, तर आपली संपूर्ण ब्लाऊजची उंची ही 15 इंच म्हणजे घेतली होती आपण। 14 ची तयार आहे तर 15 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलं होतं। तर अशा पद्धतीने 15 इंचावरती इकडे पण मार्किंग करून मी घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर आपला जो बॅक साईडचा पार्ट आहे तुम्ही इथे बघू शकता, आपली उंची बघायची आहे। आपण इथे कट केलं होतं तुम्हाला माहिती आहे। तर इथे आपल्याला काय करायचंय, हे जसंच्या तसं ठेवायचं आणि इथे आपण नंतर कट केलं होतं, ओके। तर इथे कट केल्यानंतर आपली उंची वगैरे काही कमी होत नाही, कारण डीप गळा आहे बॅक साईडचा। अशा पद्धतीने तर उंची आपल्याला बघून घ्यायची, तर आपली ही परफेक्ट उंची आहे। आता आपल्याला शोल्डर घ्यायचंय, तर शोल्डर आपण किती घेतलं होतं, तर इथे आपण शोल्डर घेतलं होतं 7.25 इंच। तर 7.25 इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत या पद्धतीने। तर 7.25 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपण शोल्डर बॅक साईडचा डीप गळा असल्यामुळे आपला 11 ते 12चा गळा असेल त्यावेळेस कटिंग मी तुम्हाला सांगितली होती बॅक साईडची, तर त्यावेळेस आपल्याला मायनस किती करायचं होतं, त्याच्यातून आपण 2.25 इंच केलं होतं मायनस। तर आता फ्रंट साईड मधून आपण काय करणार आहोत, फक्त 2.5 इंच मायनस करणार आहोत या पद्धतीने, ओके। तर 2.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे आपलं किती 5.25 इंचचं इथे आपलं शोल्डर आलेलं आहे। तर बॅक साईडचं आपलं शोल्डर हे 5 इंचचं आलं होतं आणि फ्रंट साईड मध्ये इथे 5.25 आलेलं आहे। परंतु आता तुम्ही सांगणार शोल्डर आपलं हे वेगवेगळं आलं, तर असं का, तर ते मी तुम्हाला पुढे डिटेल मध्ये सांगणारच आहे। तर अशा पद्धतीने इकडे पण आपल्याला 5.25 इंचावरती इकडे पण एक मार्किंग करून घ्यायचंय आणि वरच्या बाजूने आपण 6.25 इंचावरती मार्किंग केलं होतं ते पण मार्किंग करून घ्यायचंय। तुम्ही डायरेक्ट आपला जो हा पार्ट आहे तो ठेवून डायरेक्ट तुम्ही इथे 2.25 इंचाचं मायनस करून तसं पण कटिंग करू शकता, परंतु फ्रंट साईडला छातीमध्ये टाईट होतं, तर टाईट होऊ नये त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे थोडंसं हे शोल्डरचं ऍडजस्टमेंट सांगते। आता इथे मी 6.25 इंचावरती मार्किंग करून घेत आहे या पद्धतीने, आणि
इथे पण आपली जी लाईन आहे सरळ घेतली तर आपल्याला इथे अर्धा इंच क्रॉस द्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने मी क्रॉस दिलं. आता इथे आपण अशा पद्धतीने इथे तिरकस लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि पुढे आपलं छातीचं मेजरमेंट घ्यायचं. तर छातीचं मेजरमेंट आपण 38 साईज मध्ये त्याचा चौथा भाग प्रॉपर इथे आता आपण फ्रंट साईडला घेणार आहोत, कारण फ्रंट साईडचा गळा इथे आपला 5.7 इंचाचा आहे. त्याच्यामुळे इथे आपला जास्त डीप गळा नाहीये. तर इथे आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने 9.5 इंचावरतीच आपण इथे मार्किंग करणार आहोत आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायची. तर आता इथे आपल्याला जे शोल्डरचं इथे तुम्ही बघू शकता, आता आपली शोल्डर पट्टी आहे ना ती किती आहे तुम्ही इथे बघू शकता शोल्डर पट्टी. तर तुम्हाला काय करायचंय, इथे जे आपलं अशा पद्धतीने हे जे मार्किंग आहे ते व्यवस्थित परफेक्ट आपल्याला हा खालच्या बाजूने व्यवस्थित सरळ ठेवायचं आहे आणि शोल्डरला शोल्डर इथे मॅच करायचे. इथे अंतर आपला हा डिफरन्स आला तरी पण चालेल, परंतु ही शोल्डर पट्टी आहे ना बॅक आणि फ्रंट साईड सेम यायला पाहिजे. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे बॅक साईडचा पार्ट हा सेट करायचा आहे. ओके. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे थोडंसं अंतर येतोय. तर तो फ्रंट बाजूला आपण जास्त शोल्डर इथे घेतला म्हणजे फ्रंट बाजूचा आपण जो पार्ट आहे तो 9.5 वरती कट करतोय, त्याच्यामुळे ते आपला अशा पद्धतीने मार्किंग येत आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. तर हे सध्या पुरतं आपलं हे बॅक साईडचं आहे. ओके. तर इथे मी मार्किंग करून घेतलं. आपण 3 लाईन वरती शोल्डर उतार दिला होता आणि आपलं हे शोल्डर आहे ना ते पण मोजून घ्यायचं. तर इथे आपलं 3 इंचाचं शोल्डरची पट्टी होती. तर 3 इंचावरती इकडनं आपण मार्किंग करणार आहोत. हे बघा या पद्धतीने. तर ही गळा रुंदी आहे ना इथे 2.25 इंचाची आपली ही गळा रुंदी वाढणार आहे आणि बॅक साईडची किती गळा रुंदी आली होती ती 2 इंच. परंतु आपली शोल्डर पट्टी आहे ती बॅक आणि फ्रंटची सेम असणार आहे 3 इंच. ओके, 3 इंच आणि बॅक साईडची सुद्धा इथे 3 इंचाची पट्टी असणार आहे. तुमची गळा रुंदी कितीही चेंज असू द्या, बॅक आणि फ्रंटची ती किती पण 3 इंचाचा डिफरन्स येऊ द्या किंवा 2.5 इंचाचा डिफरन्स येऊ द्या गळा रुंदीमध्ये, परंतु ही शोल्डर पट्टी आहे ना बॅक आणि फ्रंटची सेमच यायला पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला टेक्निक वापरून आणि कटिंग करायचंय. ओके. आता इथे मी मुंड्याचं लाईन पण ड्रॉ करून घेतली. सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, हे जे आपण इथे 3 लाईनचं मार्किंग करून घेतलं होतं ना ते आपल्याला तिरकस अशा पद्धतीने ड्रॉ करायचं. मेन म्हणजे ही प्रोसेस फ्रंट साईडला पण लागू करायची आपल्याला. आता इथून काय करायचं, आपलं हे बॅक साईडचा मुंडा आहे ना तिथून आपल्याला काय करायचं, आतमध्ये अर्ध्या इंचावरती मार्किंग करून आपण इथे फ्रंट बाजूच्या मुंड्याचा शेप काढून घेऊया. आणि इथे काय करायचं आपल्याला, हे दोघांचं ना इथे आपल्याला मध्ये काढायचंय. इथून तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मध्ये काढायचंय. 6.25चं सेंटर काढायचंय. सेंटर काढल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं, फ्रंट बाजूला इथे जे फुगा येतो ना तर तिथून तुम्हाला 2 लाईन पुढच्या बाजूला यायचंय आणि हा शेप आहे ना तो अशा पद्धतीने इथून फ्रंटचा हा शेप द्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी हा शेप देत आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने शेप द्यायचा आहे. ओके. तर आपला हा प्रॉपर मुंडा असणार आहे आणि आता मुंडा राऊंड आपला हा फ्रंट बाजूचा अर्धा इंचाने हा एक्स्ट्रा येणार, कारण अर्धा इंच आपण आतमधून खोलगट देतो त्याच्यामुळे आपला फ्रंट बाजूचा मुंडा जो आहे बॅक साईड पेक्षा खोलगट म्हणजे अशा पद्धतीने अर्धा इंच आतमध्ये देतो, त्याच्यामुळे तो अर्धा इंच एक्स्ट्रा येणार आहे. परंतु ज्या वेळेस आपण ब्लाऊज स्टिच करणार तो अगदी परफेक्ट मुंडा राऊंड येतो, कारण खोलगट भागामुळे तो जास्त थोडासा राऊंड वाढून जातो. तर इथे बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं, तर ते तुमचा डाऊट इथे क्लिअर होणार आहे. अर्धा इंचाने थोडासा एक्स्ट्रा फ्रंट साईडचा मुंडा हा येतो. आता इथे आपण मार्किंग करून घेतलं, इथे मुंड्याचं क्लिअर झालंय. हे पण फ्रंट साईडला बॅक साईडला जशी टेक्निक वापरली होती ती इथे आपण वापरलेली आहे आणि इथे इथे पण आपलं हे क्लिअर झालं. ओके. आणि मुंडा राऊंड आपलं सेम आहे. लाईन जी घेतली होती 6.25 वरती, इथे पण 6.25 इंचावरतीच घेतलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा गळ्याची उंची टाकून घेणार आहोत. तर गळ्याची उंची इथे आपली 5.7 इंच आहे. तर 5.7 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायची. जी स्ट्रेट लाईन आहे ना तिथून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथून 2.25 इंचावरती एक मार्किंग करणार आहे मी. हे बघा 2.25 इंचावरती ही रुंदी घेतलेली आहे
आता आपण हे प्रिन्स कटचं कटिंग करणार आहोत. जर तुम्ही कटोरीचं कटिंग करत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय. ओके, परंतु आता प्रिन्स कटचं कटिंग करणार आहोत ना, तर इथे मुंड्यामध्ये चेंज होणार आहे एवढं लक्षात ठेवा. तर ज्यावेळेस आपण टेक्निक वापरली होती मुंड्याचं प्रिन्स कट मध्ये इथे कटिंग करायचं, तर ती पद्धत आपल्याला प्रिन्स कट मध्ये वापरायची, ही फक्त तुम्हाला कटोरीमध्ये वापरायची आहे. आता इथे आपण व्यवस्थित शेप देऊन घेऊया. राऊंड शेपच दिला आहे मी इथे, तर तुम्ही इथे कोणताही शेप देऊ शकता, जसं की पानगळा वगैरे तुम्ही इथे देऊ शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला 38चा 10वा भाग घ्यायचा आहे. तर 38चा 10वा भाग किती येणार आहे? 4.25 इंच. तर 4.25 इंचावरती इथे पण मार्किंग करून घेत आहे मी. तर ह्या पद्धतीने 4.25 इंचावरती मार्किंग केल्यानंतर ही सरळ लाईन आपल्याला अशी ड्रॉ करायची. ओके, सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने इथे तुम्ही 1/4 इंच घेऊ शकता किंवा अर्धा इंच घेऊ शकता. तर इथे मी फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे. जर तुम्हाला शिलाई मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्हाला इथे 1/4 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचंय, म्हणजे 1 इंचाला 2 लाईन घ्यायचंय. आता वरच्या बाजूने आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग आपला येणार आहे 9.5 इंच. त्याच्यामध्ये प्लस 1 इंच ऍड करणार आहोत आपण. तर मेन आपला टक्स पॉइंट इथे आला आहे. ओके, आता आपल्याला 38 साईज मध्ये तुम्ही 3.25 इंचाची टक्स रुंदी घेऊ शकता किंवा 3 इंचाची पण प्रॉपर शेप येतो. तर 3 इंचाचं टक्स रुंदी ठेवणार आहोत. तर ह्या सेंटर पासून ही जी लाईन आपण 10व्या भागावरती घेतली, तर तिथे आपल्याला 1.5 इंच ह्या बाजूला आणि 1.5 इंच ह्या बाजूला इक्वल मध्ये ड्रॉ करायचंय. ओके, ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय, वरच्या बाजूला खालच्या बाजूने वरती 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय. तर इथून मी 2.5 इंचावरती मार्किंग करते आणि इथे काय करायचंय, डायरेक्ट सरळ पण लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा नाही केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही. तरी पण मी इथे तुम्हाला लाईन ड्रॉ करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही 2.5 इंचावरती आपण ड्रॉ केली, त्याच्यानंतर ही सरळ येऊ द्यायची. ही लाईन सरळ न करता थोडंसं हलकस तिरकस घेतलं ना तरी पण काहीच हरकत नाही. ह्या बघा अशा पद्धतीने. आणि इथून आपल्याला ही लाईन इकडे ड्रॉ करायची. ओके, या पॉइंटला आपल्याला जॉईन करायची. त्याच्यानंतर इथून ही जशी या पॉइंट पासून 1.5 इंच आपण इकडे घेतलं इक्वल मध्ये, तर इथून आपल्याला ही स्ट्रेट लाईन या पॉइंट मधून जायला पाहिजे. तुम्ही बघू शकता ह्या पॉइंट मध्ये गेलं तर आपलं जो फ्रंट बाजूचा मुंड्याची लाईन आहे इथपर्यंत आलंय. तर इथपर्यंत आपलं हे अंतर किती, हे प्रत्येक साईज मध्ये वेगवेगळं येऊ शकतं. तर इथे माझं 1.25 इंच अंतर आलेलं आहे. ओके, 1.25 इंच अंतर आल्यानंतर ह्या बाजूला मी अर्धा इंच घेणार आहे आणि ह्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे मी. मार्किंग केल्यानंतर ही लाईन मी इथून इकडे एक ड्रॉ करणार आहे आणि ही लाईन इथूनच मी अशा पद्धतीने जिथे अटॅच होईल तिथे मी ड्रॉ केली. दोघांमध्ये अर्धा इंचचा आपला अंतर आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर मुंड्याचा शेप देण्यासाठी मी थोडंसं माझ्या साईडने फिरवून घेतलंय. तर इथे अशा पद्धतीने राऊंड शेप आपल्याला द्यायचा आहे. ही लाईन आता आपल्याला मायनस करायची आहे. हे बघा, तर ही आपली इथं आपलं ह्या लाईनला जॉईंट होतंय, ते तिथून आपल्याला मोजून घ्यायचंय. ओके, तर ही लाईन आपली किती येते, 3 इंच येते. इकडे पण आपली ही 3च इंच यायला पाहिजे. तर 3 इंच इथे येते. हे बघा, 3 इंच इथे आपण मार्किंग केलं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला हा प्रिन्सेसचा शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे मी कशा पद्धतीने शेप देते. हे बघा, प्रिन्सेसचा व्यवस्थित आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. मी डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, तर अशा पद्धतीने हा आपला प्रिन्सेसचा शेप आलेला आहे. इथे पाहिजे असेल तर तुम्ही परत थोडासा गोलवा आकार इथे देऊ शकता. हे बघा, प्रॉपर असा आपला हा शेप आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इतकं झाल्यानंतर इथून आता आपला हा मुंड्याचा प्रॉपर आपण शेप सर्वात पहिल्यांदा देऊन घेऊया. तर इथे काय करायचं, हे अर्धा इंच ऑलरेडीच आपण इथे राऊंड घेतला होता खाली, म्हणजे उतार दिला होता. तर अर्धा इंच इथून खाली आपल्याला परत एक मार्किंग करायचंय. इथे जास्त कन्फ्युजन होईल, म्हणजे मी दुसरा चॉक वापरते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे मी अशा पद्धतीने अर्धा इंचावरती मार्किंग करून सरळ इथे जिथे मार्किंग आहे ना ते सरळ ठेवून अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचंय.
अशा पद्धतीने हा प्रिन्सेसचा शेप देऊन घेतल्यानंतर इथे काय करायचंय आपल्याला, तर आता इथे आपल्याला काय करायचंय, इथे आपलं माप हे चेंज होणार आहे. तर इथून आपण हे जे आपलं मुंड्याचा इथे आपण परत शेप दिला आहे, तर तो आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहेत. ओके, आपला टीच केल्यानंतर ते अशा पद्धतीने होणार आहे. मग इथे आपला हा जो छातीचा मेजरमेंट आहे तो आपला कमी होणार आहे. तर कमी होऊ नये म्हणून आपल्याला इथे 9.5 इंचावरती परत एक मार्किंग करायचंय. तर आता मी दुसरा म्हणजे खडू वापरते. इथे दुसऱ्या कलरचं 9.5 इंचावरती इथे तुम्ही बघू शकता हे 2 इंचाचं मार्किंग आहे ना, ते सोडून आपले सर्व मेजरमेंट टाकलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मी इथे 9.5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचे. ओके, तर हे कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल. अशा पद्धतीने हे करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपली ही जी इथे मार्जिन आहे आपली छातीची तर ती कमी पडणार आहे आणि आपला ब्लाऊज हा छातीमध्ये टाईट होऊ शकतो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता आता आपला हा शेप इथून येणार आहे. हे पण तुम्हाला याच्याने मी तुम्हाला डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आणि ही आपली इथून लाईन इथून कट होणार आहे. अशा पद्धतीने आपला हे शेप झालेला आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, वरच्या बाजूला 1 इंच मार्किंग करायचंय. ओके, 1 इंच इथे आपण मार्किंग केल्यानंतर आपल्याला ही लाईन आहे ना इथून अशा पद्धतीने ड्रॉ करायची 1 इंचावरती. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, हे 1.5 इंच आहे ना ह्या बाजूला आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. तर 1.5 इंच इकडेच्या बाजूला मी मार्किंग करून घेत आहे. ओके, 1.5 इंच इथे मार्किंग केल्यानंतर जर फ्रंट बाजूला तुम्हाला हुकाय करायचं असेल तर इथे हुकाईसाठी तुम्हाला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचंय. किंवा तुम्हाला बॅक साईडला हुकाय करायचे असेल तर बॅक साईडला घ्यायचंय. मला ज्या वेळेस बॅक साईडला हुकाय करायचं असेल किंवा फ्रंट बाजूला तर त्यावेळेस मी त्या बाजूला करून घेते. त्याच्यामुळे मी इथे डायरेक्ट अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहे. ओके, आणि इथे हलकस हा जो असा कर्व शेप येतो तर तो आपल्याला सरळ करून घ्यायचा असतो. हे बघा, मी दुसऱ्या कडून इथे मार्किंग करून दाखवले. तर अशा पद्धतीने हा सरळ करून घ्यायचा. हा पार्ट असतो ना कट करणार आपण, त्यावेळेस इथे जो असा वाकडा शेप येतो तर तो न येता आपल्याला इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. एक लाईनचा जास्त फारसा डिफरन्स पडत नाही. ओके, आता इथे आपल्याला ही टकची उंची आहे ना ती मोजून घ्यायची. तर इथून आपली ही उंची इथपर्यंत किती आली आहे, तर ती 5.25 इंच आलेली आहे. तर ह्या बाजूला सुद्धा आपली 5.25 इंच यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. तर 5.25 इंच इथे आलंय आपलं, हे बघा इथे आलंय. ओके, तर आता आपल्याला काय करायचंय, इथून आपल्याला कमरेचं मेजरमेंट मोजायचंय. ओके, तर कमरेचं मेजरमेंट मोजताना आपलं कंबर किती आहे, तर इथे आपलं कंबर चौथा भाग घेतला होता ते म्हणजे 7.25 इंच. तर 7.25 इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेऊया. तर इकडचं 2 इंचावरती मार्किंग केलं होतं ना ते सोडून दिलेलं आहे मी आणि 7.25 इंचावरती इथे मार्किंग केलं. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच हा जो टक्स आहे ह्या बाजूचा तो इथे वाढवायचा आहे 1.5 इंच. त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. ओके, आपला हा 1.5 इंचच फक्त आपण वाढवलेला आहे. हा 1.5 इंच आपण इकडे कव्हर केलेला आहे, त्याच्यामुळे तो इकडे ऍड करायचा नाही. तर आता इथे आपण मेजरमेंट मोजून बघूया म्हणजे पूर्ण याचं. तर इथे 4 इंच येते, 4 इंच सोडून द्यायचं आहे इथे आपल्याला. हे बघा 4 इंच सोडलेलं आहे. तर इथे आपलं 7.25 इंच येते आणि इकडे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन येते. म्हणजे अगदी करेक्ट आपलं मेजरमेंट आलेलं आहे. आणि इथून आपल्याला ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची. ओके, लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे आणि तो इथे आपल्याला ठेवायचा आहे. आता बॅक साईडचा पार्ट ठेवल्यानंतर तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला मार्किंग करायचंय. जिथे येत असेल तिथे ठेवायचंय आणि तो आपल्याला इकडनं अशा पद्धतीने तिरकस लाईन ड्रॉ करायची. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग पूर्ण झालेलं आहे. तर इथे तुम्हाला काय करायचंय, आता हे आपलं जे इथे तुम्ही बघू शकता इथे आपली 2 म्हणजे शिलाई मार्जिन जाणार आहे. तुम्ही बॅक साईडला करणार आहेत की फ्रंट साईडला. ओके, तर ते इथे आपण घेतलेलं नाही. ज्यावेळेस तुम्ही अस्तर वरती कट करणार त्यावेळेस तुम्हाला वाढवून घ्यायचंय. तर इथे आपलं फुल बस्ट मध्ये लुजिंग किती आलेली ती बघायची आहे. तर जवळजवळ इथे आपलं 1 इंचाची ही लुजिंग आलेली, 1 पाऊण इंच, अर्धा इंच अशा पद्धतीने प्रत्येकाच्या चेस्ट नुसार
इथे आपलं हे लुजिंग फुल बस्ट मध्ये यायलाच पाहिजे, तरच आपला ब्लाऊज हा फुल बस्ट मध्ये प्रिन्सेसचा व्यवस्थित बसतो. तर अशा पद्धतीने डीप गळ्यामध्ये फ्रंट साईडचं कटिंग कसं करायचं आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे. मेन पार्ट म्हणजे आपलं सर्व बाकीचं सेम असणार आहे, हे पण मुंड्याचं सेम असणार आहे. फक्त आपला इथला प्रॉब्लेम होता की डीप गळ्यामध्ये शोल्डर ऍडजस्टमेंट कसं करायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर ऍडजस्टमेंट करायचं आहे, तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल. तुम्हाला अजून डिटेलमध्ये जर तुम्हाला प्रत्येक साईजच्या डीप गळ्यानुसार कटिंग बघायचे असतील तर मला कमेंट्स करा, त्यानुसार आपण डीप गळ्याचे कटिंग प्रत्येक साईज नुसार करणार आहोत. आता इथे कट करून घेणार आहोत आपण, आणि तुम्हाला काय करायचंय हे कट केल्यानंतर तुम्ही पेपरवरती कट करा आणि त्याच्यानंतर प्रिन्सेसचे दोन्ही साईडला पार्ट आपल्याला ते वाढवून घ्यायचे आहेत. ओके, दोन्ही बाजूने. आता इथे आपण कट करून घेऊया. सर्वात पहिल्यांदा आता इथून आपण अशा पद्धतीने हा जो प्रिन्सेसचा शेप आहे त्याच्यावरती व्यवस्थित कट करून घेणार आहोत. हे बघा, इथून कट केला आपण. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपण अशा पद्धतीने इथे कट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा टक्स आहे ना, आणि मूर्त पद्धतीने आपल्याला कट करायचा असतो. तर हा अगदी परफेक्ट आपला कट झालेला आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला कट करायचंय. मुंड्याचं व्यवस्थित राऊंड शेप लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, इथपर्यंत होतं. त्याच्यानंतर इथे आपण 2 लाईन गोलवा आकार दिला होता, तो आपल्याला कट करायचा. ओके, कट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ही जी लाईन आहे ती आपण बॅक साईडला पण सरळ केली होती, तर इथे पण सरळ करून घ्यायची. हे बघा, इथे पण सरळ करून घ्यायची. तर सरळ, कारण इथे उठल्यासारखं होतं, अगदी चिपकून बसत नाही. तर ते 2 लाईन्स असं तिरकस होतं ना, मग ते आपल्याला काय करायचं, सरळ कट करून घ्यायचंय. मी इथे कट करून घेतलंय. त्याच्यानंतर इथे काय करायचं, आपल्याला डायरेक्ट गळ्याच्या साईडने इथे कट करणार आहोत. ओके, पुढे कट करायची काही आवश्यकता नाही आपल्याला. आता इथे तुम्हाला शिलाई मार्जिन हुकायसाठी फ्रंट बाजूला हुक करायचे नसतील तर तुम्हाला इथे वाढवून घ्यायचंय. ओके, तर वाढवून घेतल्यानंतर ती मार्किंग कशी करणार तुम्ही, इथून करायची. तुम्हाला 3 लाईनचं किंवा तुम्ही अर्धा इंचाची मार्जिन घेत असाल त्या पद्धतीने करायची आहे. आता इथे मला घ्यायची नाहीये फ्रंट बाजूला, मी डायरेक्ट बॅक साईडला करणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं इथे कटिंग झालेलं आहे. तर आता तुम्हाला इथे काय करायचं, फक्त तुम्हाला एक चेंजेस करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे कपड्यावरती ठेवून कट करणार त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, इथे सेम आपल्याला सगळीकडनं मार्किंग करायचंय. ओके, फक्त तुम्हाला इथे काय करायचंय, अशा पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन आहे ना ती तुम्हाला एक्स्ट्रा ठेवून इथे कट करायचे. ओके, दोन्ही पार्टला इथे जे आपण प्रिन्सेसचा पार्ट जॉईंट करणार तो फक्त तुम्हाला इथे एक्स्ट्रा ठेवून कट करायचंय. ओके, तर हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नाही सांगणार, कारण इथे मी डायरेक्ट आहे ना पिसावरती कट करून दाखवलेले आहे तुम्हाला. तर याच्या पुढे आपण फ्रंट पार्ट आहे ना तो आपण पेपरवरती कट करूया, म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाइम ब्लाउज पीस हा वाया जात नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायचे. इकडे सेम आपल्याला जसं आपलं हे ड्राफ्टिंग आहे ना सेम तसंच ड्राफ्ट करायचं आहे आणि कटिंग करायचे. ओके, तर तुमचा इथे डाऊट क्लिअर झाला असेल. तर अशा पद्धतीने आपला हा डीप गळ्याचा तर इथे आपण दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच वाढवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बॅक आणि फ्रंट डीप गळ्याची कटिंग कशी करायची ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल. आणि इथे शोल्डर पण तुम्हाला दाखवते दोघी, म्हणजे बॅक आणि फ्रंट. तर बघा, अगदी परफेक्ट आपला शोल्डर आलेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुमचं कटिंग पण यायला पाहिजे. तर मेन म्हणजे आपलं शोल्डर हे इक्वल मध्ये यायला पाहिजे. गळा रुंदी म्हणजे आपली जास्त फारशी त्याच्याने फरक पडत नाही. ओके, तर
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.